काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला। बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांचा प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म दिला आणि चव्हाण यांनी नव्या राजकीय प्रवेशाला किंवा प्रवासाला सुरुवात केली। भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आज अखेर दाखल झालेच। पक्ष कार्यालयात पाय ठेवताच आशिष शेलार यांनी अशोक चव्हाण यांना अगदी कडकडून मिठी मारून स्वागत केलं। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांचा प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म त्यांना दिला आणि त्यावर स्वाक्षरी करून अशोक चव्हाण भाजपवासी झाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे, सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपल्याला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे। या प्रामाणिक भूमिकेतून आम्ही आज या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केला। काँग्रेसची जवळपास 2 पिढ्यांची साथ सोडत अशोक चव्हाण यांनी हाती कमळ धरताच मोदींच्या कामामुळे आपण प्रभावित झाल्याचं म्हटलंय। भाजपला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देत यापूर्वीही मी कधीही व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप कोणावर केले नाहीत आणि करणारही नाही याची हमी सुद्धा अशोक चव्हाण यांनी दिली आहे। पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात, कोणी टिप्पणी करते, काही लोकांनी समर्थन केले। विविध ज्याला आपण म्हणू की मतभिन्नता असू शकते। व्यक्तिगत स्वरूपाचे कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही, करणार नाही। मी आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे। तर अशोक चव्हाण यांचा हा पक्ष प्रवेश म्हणजे राहुल गांधी यांनी वारंवार ओबीसी नेत्यांवर केलेल्या टीकेचा फलित असल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे। राहुल गांधी वारंवार ओबीसीचा अपमान करतायत। राहुल गांधी वारंवार ओबीसीचा अपमान करतात आहे। राहुल गांधी वारंवार ओबीसींना त्या ठिकाणी नीच दाखवण्याचं काम करतात आहे। म्हणून मोठ्या प्रमाणावर आज वंचितचे नेते हे त्या ठिकाणी ओबीसीचे नेते काँग्रेसला सोडून अनेक पक्षाला सोडून भाजपमध्ये येत आहे। दरम्यान अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशावर भूमिका स्पष्ट करत भाजपचा हा दावा काँग्रेसकडून खोडून काढण्यात आलाय। चव्हाण पक्षातून गेल्यानं पक्षाला कोणताही फरक पडणार नाही असं वक्तव्य काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलंय। इसलिए सारे कार्यकर्ता, सारे नेता एकजुट होकर हम लोग काम करेंगे। महाराष्ट्र में कांग्रेस मजबूती के साथ आगे चलेगी, इससे कोई फर्क नहीं पड़ेगा। भाजपचं कमळ हाती घेतलेल्या अशोक चव्हाण यांची आता आदर्शवादी भाजपात कशी आगेकूच होते हे पाहणं आता औत्सुक्याचं असेल। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।